हाय, हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज आहे संकष्टी चतुर्थी. आज आहे 28 फेब्रुवारी 2024. वार आहे बुधवार. तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपण सर्वात पहिल्यांदा आज पूजनीय आपले देव गणपतीला समर्पित असून या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजेसह काही उपाय पण करणं आपल्यासाठी खूप लाभदायी असतं. तर त्यानुसार आज आपण संकटी चतुर्थीला कोणते उपाय करणार आहोत त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पंचांगानुसार दर महिन्याला 2 वेळा चतुर्थी तिथी येते. एक म्हणजे शुक्ल पक्षात दुसरी चतुर्थी ती तिथी कृष्ण पक्षात साजरी होते. त्यानुसार माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी बुधवार 28 फेब्रुवारी 2024 म्हणजे आजच्या दिवशी साजरी होत आहे. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे. तुम्हालाही माहीतच असेल ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित असून या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजेसह काही उपाय करणे आपल्यासाठी खूप लाभदायी असते. तर आज चतुर्थीला कोणकोणते उपाय केले पाहिजे पंचांगानुसार? आज जी चतुर्थी आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 1:53 सुरू झालेली आहे आणि ही उद्या 29 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:18 समाप्त होईल. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीला 28 फेब्रुवारीला साजरी म्हणजे आजच्या दिवशी साजरी होईल. तर त्याच्यानुसार या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो? चतुर्थी दिवशी, ह्या संकष्टी चतुर्थी दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो? गणपतीची कृपा आपल्याला प्राप्त करता येईल असे मी काही उपाय सांगणार आहे. श्रीयंत्र आणि सुपारी. तुम्हाला जर आर्थिक त्रास असतील, आर्थिक समस्या जाणवत असतील, तर तुम्ही आर्थिक समस्या आपल्याला दूर करण्यासाठी, आपल्याला जी पैशाची चणचण असते ते आपले दूर करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक लाल कपडा घेऊन त्यात श्रीयंत्र ठेवून त्याच्यामध्ये सुपारी ठेवावी. त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि ही सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा. या उपायाने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल, धनामध्ये वाढ होईल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये व्यवस्थित नांदेल. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे सुपारी आणि वेलची. संकष्टी चतुर्थीच्या आजच्या दिवशी गणपतीसमोर 2 सुपारी आणि 2 वेलची ठेवून त्याची पूजा करा. या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतील आणि भक्तांच्या जीवनातील अडथळे हे दूर करतील. या मंत्राचा जप करा तुम्ही. आजचा हा तिसरा उपाय आहे. संकष्टी चतुर्थीच्या आजच्या या दिवशी ओम गण गणपते नमः असा मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला कुशाग्रता, बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याच्यानंतर आज चौथा उपाय असा आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लाल चंदन, कुश, फुले, अक्षदा इत्यादी टाकून चंद्रदेवाला अर्घ द्यावे. असे केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची पण कृपा होईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.